everyone, this is Sonam Thakur. Welcome to my channel Sonam and Sitare. तर एक गृहिणी म्हणजे फक्त घर सांभाळणारी स्त्रीच का, की ती घरातूनच स्वतःचं करिअर आणि शेकडो लोकांचं भविष्य घडवू शकते. एक गृहिणीचा प्रवास घराच्या 4 भिंतीपासून तर शेकडो लोकांच्या विश्वासापर्यंत. तर आज आपण भेटणार आहोत एका अशाच प्रेरणादायी महिलेला. तर चला मग त्यांना भेटूया. सुप्रियाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर जरा तुमच्या बालपणाबद्दल थोडं बोलूया. माझं नाव सुप्रिया सुरेश चव्हाण. लहानपण तसं आमचं म्हणजे खूप गरिबीमध्येच गेलं. माझे वडील प्रायव्हेट जॉबला होते, आम्ही 3 भावंड, आई घरीच असायची. मग घरी कमवणारं कोण नाही, ते वडील एकटेच. त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे असं गरिबीत राहिलो, पण मानाने राहिलो. असं कधी कोणाच्या दारात किंवा कोण काय करतंय किंवा आई वडिलांना आम्ही कधी असं जबरदस्ती नाही केली की ह्या वेगळे खातायत आम्हाला पाहिजे, असं आम्ही कधी केलं नाही. बालपण तसं आला तिथंच गेलं, पण बऱ्यापैकी छान आम्ही राहून सगळं चांगलं केलं. म्हणजे आहे त्या परिस्थितीचा तुम्ही सामना केला, म्हणजे आहे तसं सुरू. पण आता मला सांगा, तुमचं लहानपण जसं एक असं संघर्षातच गेलं बोलायला. हो. त्याच्यातून तुम्ही काय शिकलात? काय शिकलो म्हणजे काय माहितीये का, चांगलं राहणं, आई वडिलांचे संस्कार चांगले, चांगलं राहायला शिकवलं. लोकांशी कसं मन मिळावूपणाने राहायचं, कोणाला फसवायचं नाही, कोणाकडनं कधी हे नाही घ्यायचं, आणि चांगली कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण असं- ऍडजस्ट केलं पाहिजे. असं त्यांनी चांगलं शिकवलं आम्हाला. आणि तेच धरून आज चाललोय आम्ही. म्हणून आज इतकं आनंदात आहे ना की खूप छान. तेच असतं ना, लहानपणाची शिकवण आहे ना, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जाते. नाही, बरोबर आहे. आणि मला एक सांगा, आता तुम्ही एक गृहिणी आहात, तर गृहिणी असताना काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे आता तुम्ही खूप काय काय करतात, आता पुढे तुम्हाला कळेलच. आणि मी पण तुम्हाला बघते एवढे वर्ष. तर गृहिणीमधून नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे मी इथे पोलीस लाईन मध्ये मी राहायला 2009 साली आले. मी घरीच असायचे, घरातली कामं करून आपला जवळ जाईल तर वेळ असं हे करायची. मग जशी मी इथे 2009 मध्ये राहायला आले, त्याच्यानंतर बघितलं की आजूबाजूचे लोक कशी राहत आहेत, काय करतायत. मग माझी एक मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं की तुम्ही डे केअर चालवता का. तर म्हटलं बघूया, विचार करते. आधी मिस्टरांना विचारलं की चालेल का, तर बघ बोले तुला काय जमतंय तर. म्हटलं ठीक आहे. मग आमच्याच बिल्डिंग मध्ये एक बेबी होता. किती महिन्याचं होतं ते? तो एक वर्षाचा एक होता वर्षाचा. जेमतेम. मग ती मम्मी माझ्याकडे आली त्याची. मला बोलली तुम्ही सांभाळाल का माझ्या बाळाला. म्हटलं ठीक आहे. मग त्याला घेतला, त्याला 2 टाइम आंघोळ बिंघोळ घालून त्याला व्यवस्थित म्हणजे छान बनवलं त्याला. मग त्याच्या आईला कुठेतरी विश्वास वाटला. मग तिने दुसऱ्यांना एकमेकाला की इथे चांगलं आहे म्हणून. मग मी पाळणा घरात गेली 2012 पासून चालवते. म्हणजे जवळजवळ 10, 13, 14 वर्ष झाली. माझ्या हाताला बरीचशी मुलं लहानाची मोठी झाली. आज जवळजवळ 13वीला मुलं आहेत. अरे वा. पण मला आवर्जून भेटायला येतं. पण मी हा एक छंद म्हणून केलाय की घर बसल्या काहीतरी करावं. काय नाही, बरोबर. आणि तुमच्या माइंड मध्ये ते होतच की आपण काहीतरी कुठे- केलंच आता पाहिजे. बघा, 4 बायका जर एकत्र बसलो तर बोलण्यात ह्याचं बोलण्यातच जाते. बरोबर. पण आज माझा अख्खा दिवस आपला टाइम, मुलांमध्ये- आपला पण टाइम वेस्ट, समोरच्याचा पण टाइम वेस्ट. बरोबर. मग मी ते करायला सुरुवात केली. आज मुलांमध्ये गुंतत गेले. मुलांना माझी मुलं समजून मी दिवसभर आज मी मुलं आणून माझ्याकडे जेव्हा सोडतात सकाळी 10 वाजता, 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी मुलांना सांभाळते. माझ्याकडचं दुपारचं जेवण देते. पण त्यांना असं जाणून देत नाही की त्यांच्या मम्मीची त्यांना आठवण यावी. मग ते किती मला असं मम्मी म्हणतात. किती वर्षापासूनची मुलं? मी 6 महिन्यापासूनची मुलं सांभाळते. 6 महिन्यापासूनची अगदी 16 वर्षापर्यंतची माझ्याकडे एक मुलगी आहे. 16 वर्षाची पण? हो, 16 वर्षाची पण माझ्याकडे एक मुलगी आहे. एक आईच हे सगळं करू शकते. कारण की आणि हे असतं ना की आपल्या मुलांना तर आपण वाढवतो किंवा त्यांना मोठं करतो, पण दुसऱ्यांच्या मुलांना पण एक आई म्हणून सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही बरोबर बोललात की जर आपण 4 चौघात बसतो तर तो टाइम आपला पूर्ण वेस्ट होतो. पण तोच वेळ बघा, आता तुम्ही थोडंसं त्याला युटिलाइज केलं की तो वेळ तुम्ही मुलांना दिला, तेव्हा समोरच्याचं काय होतं, ज्या त्यांचे पॅरेंट्स आहेत ते सुद्धा एकदम टेन्शन फ्री काम करू शकतात. कारण की त्यांना माहितीये की तुम्ही मुलांना व्यवस्थितच सांभाळणार, त्यांनाही ते टेन्शन नसतं आणि तुमचं एक काम होतंय ना. मुलं कधी
जर त्यांना समजा बाय चान्स माझ्याकडे आल्यावर ताप आला किंवा बरं नाही वाटलं, मी त्यांच्या मम्मी पप्पांना फक्त कॉल करून सांगते, पण मी डॉक्टरकडे नेते. का तर त्या मुलाला ती लोक येईपर्यंत तेवढा त्रास होणार, मग तो आपल्याला पण ते मुलं रडणार, आपल्याला त्रास होणार. त्यांचा एवढा विश्वास बसलाय ना, आज 7-7 वर्ष मुलं माझ्याकडे आले. विश्वास खूप महत्वाचा असतो आणि विश्वास बसायला पण वेळ लागतो. आज तुम्ही एवढे वर्ष त्याला दिले, मी जोपर्यंत जमणार आहे ना तोपर्यंत बेबी सिटिंग करणार नाही. छान, खूप छान. आता तुम्ही सगळे बघू शकता की एवढा वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. 2012 पासून ते करतायत, म्हणजे काहीतरी असेलच म्हणूनच एवढे वर्ष ते बेबी सिटिंगचं हे करतायत. नाही, खूप छान गोष्ट आहे. मला एक सांगा, हे महाराष्ट्र बाजारपेठ हा प्रवास तुमचा कधी चालू झाला? तो माझा 2023 ला 7 नोव्हेंबर 2023. अच्छा. ह्यांचे एक मित्र आहेत पोलीसवाले, त्यांची बायको इकडेच आली. मला म्हटली असं असं सेव्हिंग करायची, पैसे भरायचे नाही, सेव्हिंग करायची. कारण आपण आज हॉटेलला गेलो तर 1000-2000 आरामशीर जेवून येतो, पण हे जर तुम्ही 1000 रुपये सेव्हिंग केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, काहीतरी कोणाचं काहीतरी होईल त्याच्यातून. म्हणून त्यांनी मला सांगितलं, पण विश्वास नाही आधी ठेवला. म्हटलं बघा, हो, कारण कंपनी कितीतरी हे झाली. मग बघितलं, 1 वर्ष केलं, भरले पैसे, मला पैसे मिळाले पण त्याच्यातून. पण एकच नंबर भरला. एक्झॅक्टली काय आहे ते कसं माहितीये का, महाराष्ट्र बाजारपेठ हे दादरला आपलं शबन हॉटेलच्या त्या गल्लीमध्ये, फ्रूट गल्लीमध्ये आहे. त्याचे संस्थापक, त्यांचे महाराष्ट्र बाजारचे संस्थापक आहेत गौतम दांडगे सर. तर त्यांनी ही योजना चालू केली फक्त महिलांसाठी. पगार झाला की नवऱ्याने पैसे दिले की त्यातूनच बाजूला काढून सेव्हिंग लागतात. मग तशीच ही 1000 रुपयाची मी सेव्हिंग चालू केली, मला पैसे भेटले. मग कुठेतरी असं वाटलं की नाही बाबा चला चांगलं आहे. ते वर्षभर जमा करायचे. वर्षभर जमा करायचे. किती भेटतात आपल्याला? आपण 1000 रुपये भरतो तर 12,000 होतात. 12,000 होतात आपले. त्यांच्याकडून आपल्याला 3,000 एक्स्ट्रा एक्स्ट्रा मिळतात. असे मिळताना आपल्याला वर्षाने 15,000 रुपये मिळतात. हे खूप छान आहे महाराष्ट्र बाजारपेठ. इथे आपल्याला पैसे भरल्यावर आपल्याला पिकनिकला जायला फ्री मिळतं. वर्षभरात एक नाटक आहे, एक ऑर्केस्ट्रा आहे आणि एक पिकनिक आहे. पिकनिक जी असते ती रिसॉर्टला असते, आनंद रिसॉर्टला विरारला. तर तिथे तुम्हाला पैसे नाही, फक्त तुमचं ट्रेनचं येण्या जाण्याचं असतं. तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं फ्री असतं. दिवसभर एन्जॉय करा, खाणं पिणं सगळं त्यांचं असतं. आणि मी म्हणेन की केलं पाहिजे घर बसल्या बायकांनी सेव्हिंग. जर तुम्ही अशी ठेवताय ना तर अशी करा, कारण आपण बाजूला ठेवतो पण कधीतरी लागले का त्यातूनच परत घेतो. पण इथून तुम्ही परत नाही करू शकणार, इथून तुम्ही वर्षानेच परत घेणार. पण ते जास्त नाही, पण ते जास्त घेऊन त्याचा काहीतरी युज होईल. यूज होणार. पण याचे काय रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे नाही, काही नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट 1000 रुपयापासून फक्त आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा. अच्छा. त्याच्यावर नॉमिनीचं नाव आहे, तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुमचा ऍड्रेस आहे, नॉमिनीचं एज येतं त्याच्यावर, म्हणजे सगळी तुमची पूर्ण माहिती येते. ती माहिती सर्व त्यांच्या सिस्टीमला ती लोक घेतात. त्याच्यावर नंतर एमबीपी नंबर येतो आपला. तो एमबीपी नंबर आला की आपलं कार्ड, आपल्याला कार्ड मिळतं. हर महिना ते कार्ड घेऊन जायचं, तिथे पैसे भरायचे, तिथे ती लोक स्टॅम्प मारून देतात. वर्ष झालं मॅच्युरिटी आपली, आता जुलैमध्ये काढली तर पुढच्या वर्षी जुलैमध्येच आपल्याला कार्ड जमा करावं. कमीत कमी आपण किती भरू शकतो आणि जास्तीत जास्त किती भरू शकतो? आपण 1000 रुपयापासून स्टार्ट करतो. 5,000, 2,000 जसं जमेल तसं 10,000 पर्यंत करू शकतो. आणि त्याच्याही पेक्षा आपण 1 लाखापर्यंत भरू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 1 लाखापर्यंत. म्हणजे असं एक रकमी अमाऊंट पण देऊ शकतो. हो हो हो, वन टाइम तुम्ही भरू शकता. वन टाइम इन्व्हेस्टमेंट पण. मग आता समजा 1 लाख आपण आता इन्व्हेस्ट केली, मग ते वर्षानंतर किती भेटणार? वर्षांनी त्याला 18, म्हणजे 1 लाख भरताय तेव्हा तुम्हाला वर्षाने 18,000 एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्रा भेटणार म्हणजे 1,18,000. हा, 1 लाख मिळतात तुम्हाला, 1,18,000 मिळतात, 18,000 एक्स्ट्रा मिळतात. पण हे असं गव्हर्नमेंटचं रेकग्नाइज आहे, म्हणजे असं नाही, त्यांची काही स्वतः- फ्रॉड वगैरे खूप होतात, त्यामुळे थोडं रिस्की वाटतं. म्हणूनच मी काय करते स्वतः, जेव्हा तुम्हाला सांगते, एखाद्या समोरच्या व्यक्तीला सांगते, तेव्हा मी त्यांना तिथे घेऊन जाते. ते दाखवते, ऑफिस दाखवते, कुठे पैसे भरायचे, कुठे पुस्तक मिळणार आहे आणि ते सर कोण आहेत हे सगळं दाखवते. जेव्हा तुमचा विश्वास बसतोय तेव्हा तुम्ही आपसूक करताय ते काम. तुम्हाला किती वर्ष झाली? सांगते ना, मी 23 पासून आहे. 23 पासून. 3 वर्ष. 4थं वर्ष चालू आहे मला.
नाही, खूप छान. म्हणजे जर कोणाला आता जे बघतायत महिला ज्यांना जर काढायचं असेल किंवा त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्हाला कॉल करू शकता. हो. तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो ते सुप्रियाताईंचा आहे. तुम्ही त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला अजून काय क्वेरीज असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि जर तुम्हाला खरंच काहीतरी इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि हे महाराष्ट्र बाजारपेठ ह्या सोबतच अजून काही एक स्कीम आहे? अजून त्याच्याबरोबर एक आहे सक्षम म्हणून आहे. अच्छा. सक्षम म्हणजे काय आहे माहितीये का, त्याच्यामध्ये आपण पहिले 550 रुपये भरायचे. ते वन टाइमच भरायचे ते पण. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 गिफ्ट आहेत. छोटी भांडी आहे तशी 3. त्याच्यानंतर सेकंड गिफ्ट आहे ते तुम्हाला पोहा हार आहे. आणि त्याच्यानंतर एक पिकनिक आहे. पिकनिक आहे ती आता तुमचा बर्थडे आहे, ज्या महिन्यात तुमचा बर्थडे त्या महिन्यात तुम्हाला रिसॉर्टला फ्री. आणि तुमच्याबरोबर जी तुमची फॅमिली मेंबर जातील त्यांना जिथे 1000 रुपये असतील तिथे त्यांना 500 रुपये म्हणजे 50% डिस्काउंट असं त्यांना तिथे ते केलं सक्षम म्हणून. तेही खूप छान आहे. नंतर त्याच्यामध्येच महाराष्ट्र बाजारमध्येच ज्वेलरीचं पण ते लोक ओपन करणार आहेत ऑगस्ट मध्ये. तेव्हा तिथून आपण जर एखाद्याला खरंच बिझनेस करायचा आहे, एखाद्याच्या घरात बसून आहेत आणि त्यांना करायचंय, असं वाटतं ना की मला पण काहीतरी करायचंय, मला पण काहीतरी करायचंय, तर हे करू शकता. तिथे जा, मला कॉल करा, मी सांगेन तुम्हाला, मी तिथे येईन तुम्हाला दाखवायला, तुम्ही तिथे बघा, तुम्हाला वाटलं करा आणि तिथून तुम्ही बिझनेस तुमचा स्वतःचा तुम्ही चालू करू शकता. आतापर्यंत किती महिला जोडले गेल्या? माझ्याकडे माझ्या स्वतःच्या महिला 73 आहेत. आणि हे पूर्ण महाराष्ट्र बाजारपेठेत किती महिला आहेत? त्याच्यामध्ये जवळजवळ लाखाच्या वरती आहेत. म्हणजे भरपूर सगळ्या महिलाच आहेत आणि तिथे काम करणारा स्टाफ सुद्धा महिलांचा आहे. म्हणजे त्या ऑफिस मध्ये काम वगैरे हो, पण असतं? मग सगळ्या मुलीच आहेत तिथे. खूप लांबून लांबून येतात. ते काय करतात तुम्ही? ते रजिस्टर नाव लिहून घ्यायचं, पैसे अच्छा, घ्यायचे, अच्छा. स्टॅम्प मारायचा बुकावर. म्हणजे अशी खूप मुली आहेत तिथे. जवळजवळ मला वाटतं एक 30-35 मुली कामाला आहेत. ते दोघं नवरा बायको स्वतः अनुजा मॅडम आणि कौतिक दांडगे सर हे दोघंही ते करतात. त्यांच्यामध्ये दुसरा डीलर असं कोणी नाही, त्यांचं स्वतःच आहे. स्वतःच आहे. म्हणजे खूप छान आहे. विश्वास ठेवण्यासारखा आहे. मला पूर्ण खात्री आहे त्याची. जेव्हा तुमचं वुमन्स डे वगैरे असतो की नाही, त्यांचं वर्धापन दिन असतो, त्यावेळेला तुमचा तिथे सत्कार सुद्धा केला जातो. जेव्हा तुम्ही ते जे टार्गेट आहे ते तुम्ही जर पूर्ण करताय तर तेव्हा तुमचं ते 2 तासांबरोबर ते वाजतात नाही का, त्यांच्या बरोबर सत्कार केला जातो. हर्बल लाईफ सोबत तुम्ही काम करायला कधीपासून सुरुवात केली? हर्बल लाईफ मध्ये मला झाली 7-8 वर्ष. आणि हे काय आहे ते आधी हा. तुम्ही सांगा. हर्बल लाईफ म्हणजे हे काय माहितीये का, एक प्रोडक्ट आहे की आजकाल खूप आजार आपल्याला वाढतात. साखर किंवा आपण म्हणजे वेगवेगळं काहीतरी, आता हे किती पदार्थ निघालेत बाहेर, ते खाऊन आपल्याला ऍसिडिटी होते, वजन वाढते. मग हे वजन कमी करण्यासाठीच हर्बल लाईफ आपलं प्रोडक्ट आहे. ह्याचं हे ऍक्च्युली काढलंय मार्क्यू सर म्हणून आहेत, त्यांनी हे उत्पादन बनवलंय. ही कंपनी आहे आणि खूप चांगलं प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, चहा नाश्ता बदलतो लोकांचा. सकाळचं उठल्यावर आपण काय करतो, आंघोळ केली की पहिला चहाचा कप घेतो, काहीतरी बेकरीचे पदार्थ बुडवतो, खातो. आपली भूक भागते, परत आणखी अर्धा 1 तासाने आपल्याला परत भूक लागते. पण आमचा जो चहा आहे अफ्रेश म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत. ते अफ्रेश घेतल्यावर तुम्हाला बरं वाटतं, थकवा येत नाही. आणि नाश्ता आपण जो पोहे उपमा शिरा खातो त्याच्या बदली आमचा तो फॉर्म्युला 1 म्हणून जो डबा आहे तो नाश्ता. मँगोला फ्लेवर मध्ये खूप छान आहे. 1 ग्लास भरून प्यायलं की तुम्हाला कमीत कमी 12 वाजेपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही. म्हणजे तुमच्या पोटात वेगळं काही जात नाही. पण हे असं प्रत्येक आजारावर वेगळं असतं की जसं नाही, कोणाला सगळ्यांना डायबिटीज आहे एकच आहे? दिलं जातं. अच्छा. पण सांगितलं जातं तुम्ही कसं करायचं, अच्छा. सांगितलं जातं. टेक्निक वेगळी असेल घ्यायचं टायमिंग वगैरे. आणि मला हे दाखवलं ऍक्च्युली आलिशान मुलांनी सर आहेत. त्यांनी त्यांची मेंढी आमच्या बाजूला राहायला होती, अच्छा. तर त्यांच्याकडे ते आले ते 2 जण. मग ते असं आम्हाला 4-5 जणींना बोलवलं. मग आम्हाला सांगितलं की असं आहे करा. माझं पण थोडं वजन जास्त होतं, अजून पण मी
वेट लॉस जर्नीवर आहे करते. आणि मग त्यांनी सगळं समजून सांगितलं. मग म्हणलं की चला बघूया, जर कमी होत आहे आजारात डॉक्टरला पैसे घालण्यापेक्षा आपल्या स्वतःला खायला पैसे घालवले तर अतिउत्तम आहे ना. म्हणून मग आम्ही ते चालू केलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला माहिती नाही, मी ते कस्टमर करत गेली, कोणाला सांगितलं आणि माझ्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला लोकांना दिसला. मग मला विचारत गेले तशी लोक मला जोडत गेले. आज सुपरवायझरच्या लेवलला आहे. खूप छान. आणि हे सगळं श्रेय जातं फक्त आलिशान मुलानी सरांना, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी. तुम्ही समजा मला एखाद्या वेळेला ते मी बघताय आणि बदल झालेला दिसला तर तुम्ही मला सहज विचारणार की तुम्ही काय करता म्हटल्यावर मी सांगते. आणि मी थांबून पण लोकांना सांगते. कारण नाही केलं माझ्यावर काही दिलं नाही, मी काय करते. जर मी समोरच्याला सांगेन तर त्या समोरच्या व्यक्तीला कळेल की मी काय करते. आणि हे सांगणं गरजेचं आहे. आपण काय करतो हे सांगितलं पाहिजे, त्याशिवाय लोकांना नाही कळत. नाही, आज तुम्ही तुमचं घर, तुमचं बेबी सिटिंग, हर्बल लाईफ, महाराष्ट्र बाजार हे एवढं सगळं एकत्र करता, तर तुम्ही कसं ते बॅलन्स करता? हा, आता सवय झाली. आणि मिस्टरांचा मला खरं तर सपोर्ट आहे. ते खूप इम्पॉर्टंट ते असणं गरजेचं. मिस्टरांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकते. त्यांनी जर मला करू दिलं नसतं तर मी काहीच केलं नसतं. लोकांचा विश्वास मला ठेवायचा. जे काम करायचंय ना ते मला विश्वासाने करायचंय. तर मला एक सांगायला नक्की आवडेल की सुप्रिया ताईंबरोबरच मी 2 वेळा एक कार्यक्रम केला होता होम मिनिस्टरचा, आणि ह्यांचा खूप सपोर्ट होता मला. आमच्या दोघींनीच मिळून तो कार्यक्रम केलेला. माझ्या महिला आहेत, 25 महिला आहेत, घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत सगळ्या. त्यांनी त्या कुठेच म्हणजे ह्या घरातून त्या घरात कामं कर हेच त्यांचं हे होतं. मग त्यांनी कुठेतरी माझी बहीण सुद्धा जेवणाचीच कामं करते. मग तिच्या मार्फत त्या महिला मला म्हटल्या की आम्हाला ना कुठेतरी फिरायला घेऊन चल. मग मी म्हटलं चला आपण एकविरीला जाऊया. आता आपल्याला काही माहिती नसतं कुठे फिरायचं. मग मी म्हटलं आपण एक देवदर्शन करू. मग आम्ही एकविरीला गेलो, गाडी केली, मी स्वतः सगळं केलं, गाडी बिडी ठरवली, सगळं केलं, घेऊन गेलो, एकविरीला जाऊन आलो. त्याच्यानंतर त्या इतक्या जवळ झाल्या ना की आता तू सगळं बघ. आज पण त्यांचा विश्वास एवढा आहे ना माझ्यावर की मी जरी म्हटले ना 500 रुपये काढायचे, हा हे आता लगेच घे. त्या भेटल्याच्या नंतर मग मी मॅडमला कुठेतरी रिक्वेस्ट केली, कारण त्या खूप कार्यक्रम करतात हे माहिती होतं मला. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या महिलांसाठी तुम्ही काय करू शकाल का. तर त्या लगेच तयार झाल्या. हो बोला. आपण त्यांनी सिस्टमॅटिक सगळं अरेंज केलं व्यवस्थित, कधी कार्यक्रम करायचा, कसा करायचा. नंतर त्यांनी माझा कधी फोटो बॅनरवर नव्हता, तेव्हा बॅनरवर त्यांच्या बरोबर माझा फोटो. नंतर मग तिथे जागेचं अरेंज केलं सगळं जाऊन, आणि खूप छान पद्धतीने इतक्या त्या बायका खुश झाल्या. त्या म्हणाल्या की आम्ही हा कार्यक्रम कधीच केलं नव्हतं, आम्ही कधी फिरायला गेलो नव्हतो, पण आज त्यांच्यामुळे खूप आम्हाला इतका आनंदी झालो ना. आम्ही त्या काम करायचे विसरून गेल्या, कारण कामावर जायचं होतं त्या पण विसरल्या. इतकं छान कार्यक्रम केला यांनी. खूप नाही, शेवटी आपण दोघींनी एकच काम केलं की दुसऱ्यांना आनंद द्यायचा. म्हणजे त्या जशा मला भेटल्या ना त्या दिवशी मी असा विचार केला की अरे आपण 10 मिनिटं स्वतःसाठी बसतो, पण त्या बसत नाही. तर त्यांना कधीतरी काहीतरी करूया त्यांच्यासाठी, असं म्हणून मी त्यांना जवळ झाले. आणि कसं त्याच्यातून त्यांना पण खूप आनंद भेटतोय ना. आणि तुम्ही बघताय की त्या महिला कशा आहेत. बघतेच मी. आणि आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू बघितला असेल मी त्यांच्या बरोबर जो घेतलेला, की आज 40 वर्षापासून ते हे काम करतात, पण त्यांच्या आयुष्यात एवढ्या वर्षापासून फक्त घरातून निघायचं, ती सगळी कामं करायची, परत घरी जायचं, घरची कामं करायची, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. पण कुठेतरी सुप्रियाताईंच्या माइंड मध्ये ते आलं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की आमच्या अशा महिला आहेत, तर त्यांना आपल्याला कसं मनोरंजन म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी जातो, हे कार्यक्रम म्हणा ते कार्यक्रम म्हणा, पण त्या बायकांना तसं कुठे जाता येत नाही. आपण त्यांच्यासाठी काय करूया का. त्यांची कल्पना मला खूप आवडली की चला बाबा, आपण आपलं कामच ते आहे की दुसऱ्यांना कुठेतरी आनंद द्यायचं. तर म्हटलं चला मग आपण हे करू, आणि ते जुळून आलं. आणि खरंच तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम खूप खूप हिट झाला. त्याच्यामध्ये मला तुमच्यामुळे गिफ्ट मिळालं. कुकिंग कॉम्पिटिशन, रॅम्प वॉक होता, आणि त्यावेळेस
त्या सगळ्या महिला सुद्धा होत्या रॅम्प वॉकला. सगळ्या आल्या होत्या. म्हणजे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा रॅम्प वॉक केला होता आणि खूप छान वाटलं त्यांना पण आनंद आणि आपल्याला पण. बरेचसे गोष्टी आहेत ना यांच्यामुळे खूप एन्जॉय झालेले आहेत. यांच्यामुळे खूप असा आनंद घेता झालेला आहे आम्हाला. तर तो घरी राहून एकट्याने काही करू शकलो नसतो. त्यांनी साथ दिली, त्यांना सांगितलं, त्यांनी साथ दिली, आज त्या पुढे झाल्या म्हणून ते सगळं करू शकलो. तर मला एक सांगा, आज तुमच्या एवढ्या प्रवासामध्ये गृहिणीपासून तर एक बिझनेस वुमन पर्यंत असा एक कुठला क्षण की ज्यावेळेस तुम्हाला स्वतःवर खूप असं बोलतो ना, एक मला खूप अभिमान वाटतोय माझ्या स्वतःवर, असं कुठला क्षण? असं क्षण म्हणजे माहितीये का, मी हे काम, जी सगळी काम आहेत नाही हे एकच समजते आणि ही जेव्हा करते ना तेव्हा मी आनंदी असते ना, तेव्हा मला खूप असं प्राऊड फील होतं की मी काहीतरी करते. आज मुलांची सेवा म्हणा, आज लोकांची सेविंग म्हणा, लोकांचं आज हेल्थ सांभाळायचं, हे सगळं मिळून एकच काम केलं तर ते किती मोठं आहे की नाही. मग त्याचाच मला खूप खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी हे चांगलं करते. आणि समोरच्यांनी जर आपल्याला बोलते की हे तुमच्यामुळे झालं तर त्याचा आनंद अजूनच असतं. हा बरोबर. आणि तुम्ही बोललात की आजची मुलं तुम्ही सांभाळत होता ती 13-13 वर्षाची झाली आणि महत्वाचं म्हणजे ते अजून सुद्धा तुम्हाला भेटायला येतात. मग तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ना, की ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना म्हणजे कधी विसरू नये. त्यांचे आई वडील सुद्धा फोन करतात, अरे की कशा आहात, काय आहात, येतात भेटायला. गिफ्ट कधी सणाला तर मला साडी विडी घेऊन येतात. पोरं नाही आहेत तरी त्यांनी तेवढं जिव्हाळा ठेवलाय माझ्यावर. आणि मी त्यांनी बघितलंय ना मी त्यांच्या मुलांना कसं सांभाळ. पुढच्या 5 वर्षामध्ये काय तुमचं स्वप्न आहे की पुढील 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता? मला माझी स्वप्न तर लय मोठी आहेत. तेच मोठी स्वप्न सांगा काय? मला माझ्या नवऱ्याला एक गाडी घेऊन द्यायची. अरे वा, काय 2 व्हीलर 4 व्हीलर? 4 व्हीलर त्यांना खूप हौस आहे. तर ते करायचंय आणि करणार, कधी नाही कधी मी करणार. मग त्याच्यासाठी तुमची सेव्हिंग चालू आहे वाटतं? सेव्हिंग मधून पण मी जे करते ना त्याच्यातून मी करणार हे स्वतःला. ह्याच्या मागचं कारण काय? त्यांना आवड आहे खूप करायची? त्यांना आवड आहे आणि मला त्यांना गिफ्ट देण्यात इतका आनंद होईल ना की बस. कारण त्यांनी पण हालातामध्ये दिवस काढले. त्यांना आई वडील नाही. त्यांचे आई वडील लहानपणीच त्यांनी म्हणजे त्यांना ओळखच नाही आई वडील. मग माझ्यापेक्षा पण त्यांचं आयुष्य खूप असं याच्यामध्ये गेलं. बहिणींनी सांभाळलं त्यांना. मग ते त्यांना कुठतरी छान ठेवणं आणि हे करणं हे मला वाटतं. मग तो आनंद मला जास्त आहे की त्यांना सुखात ठेवायचंय. आणि जेवढं होता होईल तेवढं मुलींना, माझ्या 2 मुली आहेत, मुलींना मला चांगलं करायचंय. परत माझ्या नवऱ्याला चांगलं ठेवायचंय. आणि माझी स्वप्न तर लई मोठी आहे. पण ईश्वर कृपेने, स्वामी कृपेने माझी तुम्ही सगळी लवकरच सगळं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर ते नक्कीच होणार माझं. नक्कीच होईल. कारण की आज जे तुम्ही करता आहे शेवटी तुम्ही कुठेतरी तुमची मेहनत पण आहे आणि तुम्ही लोकांचा चांगला विचार करूनच एक त्यांना हेल्प म्हणूनच करतायत ना. जसं बेबी सिटिंग झालं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर एखाद्या वेळेस आपण जेव्हा समोरच्याचं चांगलं करत असतो तेव्हा कुठेतरी देव बघत असतो आपण चांगलं केल्यावर आपण चांगलंच होणार. ते तर आहे. मला एक सांगा, शेवटी आता आज माझ्या या महिला माझ्या एवढं चॅनल बघताय तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल महिलांसाठी खास? सगळ्यांना सांगेन, अगदी नम्रपणे सांगेन की आज ह्या सोनम ठाकूर ज्या आहेत त्यांनी खूप छान आज युट्यूबच्या मार्फत आज लोकांपर्यंत पोहोचतायत. लोकांपर्यंत आपले मेसेज पोहोचवतात. एकमेकाची सुख दुःख आपल्याला त्याच्यामुळे कळायला लागली. नाहीतर आपण कोण कुठे आहोत, काय आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. पण आज त्यांच्या मुळे आपण एकत्र आलो आणि आपल्याला एकमेकीचं समजायला लागलंय. तर आज त्यांच्या चॅनलला तुम्ही भरभरून यश द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यांच्यावर खूप प्रेम करा. जसं ह्या करतायत. माझं आहे कायम राहणार. नाही असंच नाही. त्याच्यासाठी कसं आहे माहितीये, माणूस चांगला असावा लागतो. बरोबर. की त्याच्यावर माया अशी कोणावरही येत नाही. आणि ते तुम्ही आहात, तुमच्यामध्ये ते गुण आहे, तुम्ही सगळं चांगलं करताय. आणि तुमची एक गोष्ट मला काय माहितीये का, तुम्ही एक कार्यक्रम केला होता बघा, मतिमंद मुलांच्या शाळेचं. कोणी करत नाही ते तुम्ही
तो कार्यक्रम बघून मला इतकं छान वाटलं ना, की म्हणजे त्या मुलांना किती आनंद झाला असेल त्या क्षणाला, हा विचार केला. आणि हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, की त्या किती छान काम करतात. प्रत्येकाला जाऊन भेटतात, प्रत्येकाला सुखदुःख विचारतात. आता जसं की मला माझ्या लहानपणी मी कधी आठवलं पण नसेल, माझ्या लक्षातही नसेल, पण आज त्यांनी मला कुठेतरी आठवून दिलं, की तुमचं लहानपणी कसं गेलं, तुम्ही कसं राहिलात, काय केलं. ही आज विचारपूसच आहे एकतरीची आपल्याला. तेव्हा सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या मॅडमला भरभरून यश द्या. अगदी उंच शिखरावर पोहोचू द्या आपल्याला. सारखे लोकांचा आशीर्वाद असतो तर नक्कीच खूप पुढे जाणार आहे मी. आणि जसं तुम्ही बोललात की तुम्ही मला बघितलं त्या स्कूलमध्ये जाताना, तर मला ना हे वाटतं नेहमी ना की आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं. बरोबर. आणि मी रोज हाच प्रयत्न करते ना की मी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांना आनंद देऊ, म्हणजे किती देऊ शकते. रोज मी हाच प्रयत्न करते, म्हणून मी प्रत्येक वेळेस शाळेत भेट देत असते. किंवा कसं असतं ना, आपण डोनेशन देतो एखाद्या वेळेस, पैसे म्हणा किंवा काय म्हणा, तर डोनेशन पेक्षा ना तुमचा वेळ खूप महत्वाचा असतो. बरोबर. किंवा तुम्ही त्या मुलांसोबत जाता, त्यांना भेटता, त्यांच्याशी बोलता, तेव्हा त्यांना कोणीतरी आपलं आल्यासारखं तो फील होतं. कारण की देणं तर बघा, कोणी पैसे पाठवतात किंवा आमच्याकडनं हे डोनेशन घ्या, की त्याला एवढी व्हॅल्यू नसते. नाही. पण आपला वेळ हा खूप महत्वाचा असतो. आणि स्वतः तिथे हजर राहणं, हजर राहणं. त्या मुलांचा आनंद. मी तर हा विचार केला की त्यावेळेला त्या मुलांना किती आनंद किती झाला. नाही, खूप खूप खूप. आणि मी अक्षरशः खूप ठिकाणी असं अनुभवलं ना, जेव्हा मी निघतो ना, तेव्हा ती मुलं ना अशी पाठीपाठीहून विचारते की तुम्ही कधी येणार आहे परत, किंवा आंटी आप कब आओगे. एक त्यांना पण आशा असते ना की कोणीतरी त्यांच्याकडे, कारण कितीतरी मुलं असतात की त्यांना आई नसते किंवा कोणी नसतं, एकटेच असतात ते. तर त्यांना तो सहवास खूप आवडतो. किंवा आम्ही जेव्हा एंट्री करतो ना, नुसतं असं बसलो ना की ती मुलं सगळी अशी अंगावर, कोणी मांडीवर, कोणी असं केस हे करत असतात, कोणी पाठवून येतात एकदम अशी चिपकून, म्हणजे ओळख वगैरे काही नसते, फर्स्ट टाइमच मी भेटलेली असते. पण तो आनंद असतो ना की कोणीतरी आपल्याला भेटायला आलोय, तो खूप वेगळा असतो. आणि मला तरी वाटतं खरंच सगळ्यांनी हा आनंद एकदा घ्या. तुम्हाला सुद्धा मी एक दिवशी घेऊन जाईल जर तुम्हाला एवढी ही आवड आहे खूप. आणि आज तुम्हाला आज काय माहितीये का, तुमच्यामुळे तर शिकायला मिळेल आणि शिकायला मिळतंय. आणि कसं असतं, आपण असं एकमेकींना बघूनच खूप साऱ्या गोष्टी शिकतो. आणि कोणीही बघा, पोटातून काही शिकून येत नाही. जसं आपले रोल मॉडेल आपले आई वडील असतात, आपण आई वडिलांकडे बघून खूप साऱ्या गोष्टी शिकतो. जसं आपण हळूहळू मोठे होत जातो, जेव्हा आपल्याला समज येते, त्यावेळेस आपले समोरचे लोक किंवा आपल्या सहवासातली लोक आहेत, त्यांना बघून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो. आणि खरंच बाईने बाईकडे बघून शिकलंच पाहिजे. काही प्रत्येकीमध्ये वेगवेगळे गुण असतात आणि ते सगळ्यांनी आपण आत्मसात केलेच पाहिजे. आणि ह्या गोष्टीत लाजायची काहीच गरज नाहीये की मी तिला बघून हे शिकली किंवा मला तिची ही गोष्ट आवडली. मला तर खूप आवडतं. तुमच्यामध्ये जर ते आहे तर हा, तुमची गोष्ट मला आवडली आणि मी ती शिकणार. याच्यात लाजण्यासारखं काहीच नाही. कारण की आज बाईने बाईला सपोर्ट केला तरच बायका आज खूप पुढे जातील. आणि आपला चॅनल सुद्धा त्याच्यासाठीच आहे, महिलांसाठीच आहे, की आज ज्या महिला ज्या कानाकोपऱ्यात आहे, ज्यांची कला किती आहे लोकांना माहित नाहीये, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. आणि आज हा प्रवास तर तुम्ही सुप्रियाताईंचा हा प्रेरणादायी प्रवास तर तुम्ही बघितलाच असेल. मला तरी नक्की वाटतं की आज खूप साऱ्या महिला मोटिवेट झाल्या असतील, कारण की आज त्या एका गृहिणी पासून त्यांनी जो त्यांचा प्रवास चालू केला, तर तो आज एक बिझनेस वुमन पर्यंत पोहोचला आहे. सुप्रियाताई, आज तुम्ही तुमचा वेळ काढून आलात, मला खूप खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ मला दिलात आणि तुम्ही आज माझ्या चॅनल मध्ये आलात, मला भेट दिली, त्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. मला पण खूप आनंद झाला की तुम्ही मला तुमच्या चॅनल मध्ये बोलण्यासाठी, माझी स्वतःची व्यथा मांडण्यासाठी तुम्ही जी मला संधी दिली, त्याच्याबद्दल मी पण तुमच्या मनापासून आभार मानते. आणि प्रवास तुमचा आहे पण तसा ना की काही तुमच्यामुळे मला 4 लोक ओळखतील, नाही तर मला कोणी ओळखत नसतं. आता पूर्ण दुनिया तुम्हाला ओळखेल, तुमच्यामुळे ओळखतील, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नाही, आणि प्रत्येक महिलेला, ज्या महिला आज एवढ्या कष्टातून, एवढ्या ह्याच्यातून आपला प्रवास करताय, तर त्यांना खरंच सगळ्यांनी ओळखलंच पाहिजे. कारण की मी सांगितलं ना, आज खूप साऱ्या महिला आहेत जे घरी बसूनच त्यांचं आपलं ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे नाहीये त्यासाठी त्या वाद घालत असतात की माझ्याकडे हे नाही, ते नाही, किंवा आपली लाईफ आनंदात जगा. आणि आपल्याला काय करायचं, जसं तुम्ही घरी आज बसून किती साऱ्या गोष्टी करता, ते तुम्ही करू शकता ना. तर सगळ्यांनी असं सुप्रियाताईंकडे बघा त्यांच्याकडनं तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. आणि माझ्या चॅनलचे सगळे व्हिडिओज बघा, कारण सगळे व्हिडिओज असे प्रेरणादायी महिलांचेच मी इंटरव्ह्यू घेऊन बनवले. तर सुप्रियाताई, आज तुमच्यासाठी माझ्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे.
तर हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि अजून एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी. ही सुंदर अशी गोल्डन कलरची बॅग आहे, जी तुम्ही कुठेही जाताना त्याच्यामध्ये एक मोबाईल म्हणा किंवा छोटं काय ठेवून जाऊ शकता. ओके. आणि अजून एक मोठी बॅग आहे. अरे बापरे. या आमच्या एक काकी आहेत, त्या नऊवारी शिवतात. अच्छा. तर त्यांनी हे सगळे बॅग्स शिवले आणि खूप छान, बघा ना किती सुंदर पद्धतीने नऊवारी साड्यांचे जे मटेरियल असतात त्याच्यातून त्यांनी हे बॅग, आणि मेन म्हणजे मजबूत आहेत खूप. आणि शेवटी आपलं चॅनल पण त्याच्यासाठीच आहे ना, प्रत्येकीचा बिझनेस आपल्याला मोठं करायचंय. तर आज त्या काकीने हे आम्हाला दिलंय. छान. तर ही माझ्या महाराष्ट्र बाजारपेठसाठी खूप छान खूप छान होईल ना, तुम्ही याच्यामध्ये टाकून फोटो घेऊन जाऊ शकते मी. येस येस येस. खूप छान. तर खूप छान वाटलं आज तुम्हाला भेटून. तर तुम्हाला सुद्धा अशीच नवीन नवीन स्टोरी, नवीन नवीन जर्नी बघायची असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.